ठाणे जिल्ह्यातल्या वांगणी ग्रामपंचायतीमार्फत जिल्ह्यातल्या पहिल्या बाल ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या ग्रामसभेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत विविध समस्या मांडल्या। माझ्या स्कूलमध्ये नॅशनल ज्युनियर थ्रोबॉलच्या मॅचेस झाले होते, तर ऑल ओव्हर इंडियामधून 28 स्टेट्स आणि टीम आल्या होत्या। तर माझं असं इच्छा आहे की आपल्या वांगणीमध्ये पण इंटर स्कूल कॉम्पिटिशन व्हावं, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मी नक्कीच याबद्दल विचार करेन आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करू पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवून आपल्या वांगणीमध्ये सुद्धा या सुविधा उपलब्ध करून देण्यास। महत्त्वाचं म्हणजे या बाल ग्रामसभेचं नेतृत्व विद्यार्थ्यांमधूनच निवडण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींकडे सोपवण्यात आलं होतं। मग कुणी सरपंचाची भूमिका निभावली तर कुणी उपसरपंचाची। यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सोयीसुविधांवर प्रश्न उपस्थित केले। विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थी महिला सरपंच आणि उपसरपंचांनी उत्तरं दिली। त्यांना का दिली, त्यांना तर काहीतरी सूट दिली पाहिजे। सर्वात प्रथम घरपट्टीवर 50% सूट ती आम्ही नाही दिली, ती महाराष्ट्र शासनाने दिली आहे। जर असं जसं तुम्ही सांगितलं आता की 50% सूट तुम्हाला देत आहे, तर तुमची दखल आम्ही घेऊ आणि ते नक्कीच महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवू। मला खूप छान वाटलं, कारण मी हे अपेक्षित नव्हतं केलं की मला ही संधी भेटेल बोलायची। कधी प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं मी की हे असं असतं। आज मी पाहिलं तर मला खूप छान वाटलं इथे येऊन, आणि एवढे सगळ्या लोकांनी प्रश्न विचारले आणि मी त्याची उत्तरं देऊ शकले, याबद्दल मला खूप आनंद आहे। खूप छान वाटलं इथे मला असं। मुलांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढावा, शहराला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची मदत व्हावी, त्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत करण्याच्या उद्देशानं वांगणी ग्रामपंचायतीमार्फत या ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी विशेष मेहनत घेतल्याचं दिसून आलं। या बाल ग्रामसभेच्या माध्यमातून मुलांना मोबाईलचे दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले। हे जे आज विद्यार्थी आहेत हे भविष्यातले वांगणीचे आणि देशाचे नागरिक असणार आहेत, तर त्या निमित्ताने त्यांना वांगणीचं प्रशासन किंवा देशाचं आपल्या गावाचं प्रशासन कसं चालतं। आता आपण पाहतो की वांगणीची गावाची जी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेमधनंच आपण गाव चालवतो, तर त्या प्रशासन कसं चालतं याबद्दल त्यांना आपल्याला थोडंसं ब्रीफिंग द्यायची होती। त्यासाठी आपण या बाल ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। लहान मुलांना त्यांच्या वयातले प्रश्न ही महत्त्वाचे असतात आणि ते प्रत्यक्ष कसे जगता येतील बाल ग्रामसभेच्या माध्यमातून हे आपल्याला इथे दाखवायचं होतं। परंतु लहान मुलांनी आज त्यांच्या वयापेक्षाही मोठ्या माणसांसारखे प्रश्न विचारले, मोठ्यांना लाजवतील एवढे चांगले प्रश्न विचारले। व्यसनमुक्ती, कचरा, स्वच्छता यांसारखे प्रश्न आज लहान मुलांनी विचारले आणि त्या माध्यमातून त्यावर उपाय कसा करावा हे सरपंचांनी सुचवलं। एक चांगल्या प्रकारचा उपक्रम ग्रामपंचायत वांगणीने राबवला। खरंच खूप छान वाटतं। 1998 नंतर आज आम्ही पहिल्यांदा ग्रामसभा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि खरंच ग्रामसभेमध्ये शाळेतल्या मुलांनी त्या सरपंच बनल्या होत्या, जो रोल केला तो अप्रतिम होता। उत्तरं पण छान दिली, ग्रामसभेचे उत्तरं जे असतात साजेसे तसे उत्तरं दिले आणि ह्यांची तयारी करून घेणारे आमचे जे पावसकर दादा आहे त्यांचे मी खरं मनापासून आभार मानते का माझी तब्येत बरी नसताना त्यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन करून बालग्रामसभा एकदम उत्तम प्रकारे घेतली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वांगणी ग्रामपंचायतीमार्फत महिनाभर ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या स्वच्छता अभियानात वांगणी आणि परिसरातल्या 8 ते 10 शाळांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रभागातून प्रभात फेरी काढत तसंच पथनाट्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि लोकांमध्ये जनजागृतीही केली। आले रे आले, नाटकवाले, आले रे आले, नाटकवाले, आले रे आले, नाटकवाले, नाटकवाले, नाटक नुक्कड़ नाटक, नुक्कड़ नाटक, नुक्कड़ नाटक, यही पे होगा नुक्कड़ नाटक, यही पे होगा नुक्कड़ नाटक, नुक्कड़ नाटक, नुक्कड़ नाटक। या स्वच्छता अभियानाचा सांगता समारंभ इथल्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात पार पडला। यावेळी आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील, भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ तालुका युवा अध्यक्ष विराज देशमुख, शिवसेना प्रदेश सचिव एकनाथ शेलार, सामाजिक कार्यकर्ते शंकर शेलार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते।
या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वांगणी ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यांचं लोकार्पणही करण्यात आलं. या नव्या घंटागाड्यांमुळे शहर स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे. आम्ही ग्रामपंचायततर्फे माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब आपले सगळ्यांचे लाडके आमदार आहेत, त्यांनी आणि राजेश दादा यांनी आम्हाला सांगितलं की काहीतरी तुम्ही कचऱ्याचं नियोजन करा. आम्ही 2 जानेवारीपासून कचऱ्याचं नियोजन करते. त्या अखत्यारीत आम्ही 1 महिना झाला आम्ही कार्यक्रम राबवतो. आज त्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करणार आहोत. बक्षीस समारंभ पण ठेवला आहे. त्याच्यामध्ये आम्ही बुद्धिबळ स्पर्धा ठेवलेल्या आणि वक्तृत्व स्पर्धा. आज त्या विद्यार्थ्यांना आपण त्या निमित्ताने जे जिंकलेत त्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. त्यांच्यावर अशा प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत आणि नागरिकांनी ते सुद्धा ऐकले पाहिजेत. वांगणी ग्रामपंचायतीने खूप चांगला उपक्रम केला आहे. खरं म्हणजे एकदा मोठ्या प्रमाणात सुद्धा 500-1000 मुलांना एकत्र बोलावून त्यांना पण अशा प्रकारचं प्रशिक्षण जर दिलं तर भविष्यातल्या नागरिकाला आपलं गाव, आपलं शहर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होण्यासाठी हातभार लागेल. आणि म्हणून तो उपक्रम आपण पाहिलं की त्या सरपंच मुलीमध्ये सुनूक होती एक नेतृत्वाची, आणि म्हणून समाधान वाटलं तर जेवढे प्रश्न विचारले ते अडखळले नाही कुठं. दनादन चांगल्या प्रकारची त्यांनी उत्तरं दिली. नागरिकसुद्धा त्यामुळं खुश होत होते. अशी मुलं तयार झाली पाहिजेत, हीच भविष्याची नांदी आहे. वांगणी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये. वाढत्या लोकसंख्येबरोबर इथल्या स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनलाय. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं एक पाऊल पुढे टाकलंय. सामाजिक जाणीवेतून ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा बालग्रामसभेचं आयोजन करण्यात आल्यामुळं आता सर्वत्र या बालग्रामसभेची जोरदार चर्चा होतीये. सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, वांगणी.